पाकिस्तानकडून युद्धबंदीचं सातत्यानं उल्लंघन होत आहे। काल रात्री सुद्धा पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार करण्यात आलेला आहे। कुपवाडा, उरी आणि अखनूरच्या भागामध्ये हा गोळीबार झालाय असं समजतंय। पाकिस्तानी सेनेकडून विनाकारण गोळीबार केल्याची माहिती आहे। भारतीय सैन्याकडून सुद्धा या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। पहलगाम हल्ल्यापासून सुरू झालेला हा सगळा सिलसिला आहे आणि पाकिस्तानकडून कुरघोडी अजूनही थांबत नाहीयेत। एकीकडे पाकिस्तानकडचा दारुगोळा या सगळ्यामध्ये संपतोय ही जमेची बाजू असल्याचं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे। मात्र भारताकडून सुद्धा त्याला आता चोख प्रत्युत्तर दिलं जाते। आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, काल पुन्हा एकदा पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याचं समजतंय। भारतीय जवानांकडून कशा पद्धतीने त्याला उत्तर दिलं गेलंय? भारतीय जवानांकडनं या सगळ्या शस्त्रसंधीला सातत्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि साधारणपणे जर आपण पाहिलं तर 2003 ला एलओसी वरती शस्त्रसंधीच्या संदर्भामध्ये करार करण्यात आला होता आंतरराष्ट्रीय सीमेवरती गोळीबार आणि हिंसक कारवाया कमी करण्यासंदर्भात। मात्र सातत्यानं जेव्हा आपण पाहिलं गेलं तर पहलगाम हल्ल्यानंतर 22 एप्रिलला जेव्हा हल्ला झाला त्यानंतर पाकिस्तानकडनं छोट्या ज्या घडामोडी आहेत अशा पद्धतीच्या कुरघोड्या अशा पद्धतीने केल्या जात आहेत। मात्र या सगळ्यामध्ये सातत्यानं पाकिस्तानचे जे नेते ज्या पद्धतीने भाष्य करतात त्यामुळे या घटना वाढल्यात का असा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात मोठी घटना जर आपण पाहिली तर 22 तारखेला ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यानंतर पूछ आणि तट्टापानी सेक्टरमध्ये एलओसी वरती गोळीबार झाला होता। त्यानंतर 24 आणि 25 ला कुपवाडाला सेक्टरला गोळीबार झाला। कालच्या जर घटना अलीकडच्या पाहिल्या तर अखनूर, कुपवाडा आणि बारामुल्ला या 6 ठिकाणी गोळीबार केला होता। सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुपवाडा, पूछ आणि अखनूर या भागामध्ये सातत्यानं गोळीबार होताना आपल्याला पाहायला मिळतोय। 1 एप्रिलला सुरुवातीला ही घटना घडली होती ती म्हणजे बारुदी सुरंग स्फोटमध्ये तिथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र अगदी आणि सातत्यानं ही घुसखोरी आणि हा गोळीबार सुरूच आहे पाकिस्तानकडून। त्यामुळे निश्चित भारतीय सैन्याकडून सुद्धा त्या दृष्टीने जोरदार प्रत्युत्तर दिलं जाते। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।